इगतपुरी मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना पाठीमागून आलेल्या चारचाकीनं जोराची धडक दिल्याची घटना शहरातील आरडी सर्कल जवळ सोमवारी सायंकाळी 5:45 वाजताच्या सुमारास घडली। यामध्ये गावित या गंभीर जखमी झाल्या। आपल्या नातवाला फिरायला घेऊन जात असताना अपघात झाला। सध्या त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। आईने केलेल्या जनतेच्या सेवेमुळे ती बचावली असल्याची माहिती निर्मला गावित यांची कन्या नयना गावित यांनी दिली। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। आता स्टेबल आहे। ऑब्व्हियसली काल ज्या पद्धतीचा त्यांना मार लागलाय त्याच्यात त्यांना ब्लीडिंग वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे। दुखापती आहेत, त्रास होतोय, पण त्या स्टेबल आहेत, कॉन्शियस आहेत, बोलता आहेत, खाणं पिणं त्यांचं व्यवस्थित आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या म्हणजे असं आउट ऑफ डेंजर आहेत आताच्या परिस्थितीमध्ये। तर मी नातवासोबत वॉक करत असताना पाठीमागून आलेल्या वाहनानं धडक दिली इतकंच मला आठवतं। मात्र जनतेच्या आणि त्र्यंबक राजाच्या आशीर्वादानं वाचले असल्याचं माजी आमदार निर्मला गावित यांनी सांगितलं। झाले होते काल संध्याकाळी 5:45 वगैरे वाजले असतील। माझा नातू माझ्या सोबत होता आणि त्याची केअरटेकर होती आणि जवळच असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर वॉक करायचा आणि तो नातू पण तिथे खेळेल म्हणून आम्ही निघालो। 200 मीटर पण आम्ही गेलो नसेल, मला तर काहीच कळालं नाही। एकदम धक्का जोराचा आवाज आला आणि मी बोनटवर गेले, पण त्याच्यानंतर मला नाही काही कळालं। मला हॉस्पिटलला घेऊन आलेत। माझी मुलगी, माझ्या मुलाचं मित्र हा सागर हे तिथे होते, पळत आले आणि मग यांनी गाडीत टाकून मला इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। ज्याने डॅश मारला तो तर पळून गेला, पण ठीक आहे। जनतेच्या आशीर्वादाने काल सोमवार होता, त्र्यंबक राज महाराजाचा आशीर्वाद, जनतेमध्ये केलेले कामं आणि जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने म्हणजे एवढी मोठं ॲक्सिडेंट होऊन मी आज ओके आहे। तब्येत म्हणजे खूप गंभीर अशा जखमा नाहीत मला, की फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, पण आज मी बेटर आहे कालपेक्षा। या घटनेला तब्बल 24 तास उलटल्यानंतर सदर संशयित वाहन चालक रामनाथ चौहान यास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणी त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।